So, hello guys, and welcome back to our podcast, the Shubhankar Athura Show. आणि I don't know हा कितवा episode आहे. I guess fifth, sixth episode. We have lost the track of the number of episodes because because आमच्या एक्झाम्स येतात खूप सारे एपिसोड एकत्र शूट करतोय. आणि या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत वेस्पाबद्दल. सर्वसाधारणतः आपण शुभंकर दादा गोसावी जे आज माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या वेस्पाच्या ओनरशिपचा एक आपण रिव्ह्यू घेणार आहे. लॉंग टर्म रिव्ह्यू, ओनर रिव्ह्यू म्हणू शकतो आपण. आणि येस, आपण सुरू करूया व्हिडिओ. तर सर्वसाधारणतः प्रथम मला जाणून घ्यायला इच्छा आहे की कुठली वेस्पा आहे तुझ्याकडं आणि किती वर्ष झाली तुम्हाला ती वेस्पा घेऊन? तुम्ही ती वेस्पा स्पेसिफिकली का घेतली आणि काय स्पेक्स आहेत वगैरे सगळं बेसिक गोष्टी एकदा जरा सांगितल्या म्हणजे बरं पडेल. Okay. Well, that's all right. It's been a long time, 9, 10 years. Okay. Oh, like proper. Oh, okay, nice. चार वर्षापासून आधी Okay. माझे आजोबा वापरत होते. नंतर Okay. मी 12th मध्ये गेल्यानंतर मला मिळाली ती गाडी. Okay. आणि आतापर्यंतचा आय एम सॅटिस्फाईड आणि गाडीमध्ये. किती सीसी इंजिन आहे, काय स्पेक्स आहेत एक साधारणतः? 120 इंजिन आहे. त्याचे Yes. पॉवरचं काही एवढं मला ज्ञात नाही, म्हणजे माहित नाही एवढं स्पेसिफिक. Yeah, I guess ती BS3 आहे, right? हो, BS3. Yeah. आणि ते त्यावेळी कॉम्पिटिशनला 44,000 किलोमीटर चालली आहे. 44,000 किलोमीटर. हो. Nice. That's quite high running for a scooty. Yes. Because आम्ही सिमिलर टायमिंगला आमच्याकडे घेतलेली वेगो आहे. अराउंड 2013-2014 मध्येच घेतलेली. दॅट वॉज ऑल्सो फर्स्ट बॅच. ती आतापर्यंत 18,000 किलोमीटर और 22,000 किलोमीटर काहीतरी चाललेली. आता तिचं स्पीडोमीटर बंद नाही, डिस्टन्स काउंटर जो काय असतो तो बंद पडलाय, बट तेवढी चालली आहे. सो 44,000 इज गुड. मला माहित नाही एवढी काही चालली ते. तुझ्याकडे एवढी वर्ष नव्हती, गेले 4 वर्ष झाले तुझ्याकडे. सो या, सो लेट्स मूव्ह ऑन टू सम डिटेल्ड क्वेश्चन्स की सर्वसाधारणतः तुझा पहिल्यांदा तर आपण एक जनरल तुझा युजर एक्सपिरियन्स कसा राहिलाय वेस्पाच्या स्पेसिफिक गाडीसोबत की आर यू हॅपी विथ इट, व्हॉट काइंड ऑफ परफॉर्मन्स डज इट ऑफर, कम्फर्ट कसा आहे अँड काही शॉर्ट कमिक्स काय आहेत, यू कॅन गो अहेड. असं प्रॉपरली हॅपी किंवा सॅड असं नाही, माझं मिडिओकर असं रिॲक्शन असणार त्यावरती सॅटिस्फॅक्शन मध्ये. इट्स लाईक की ॲज सिटी युजर तुझ्या गाडीकडनं तू इनिशियल परफॉर्मन्स एक्सपेक्ट करतो. येस. तो वेस्पाला नाहीये. सो इनिशियली फ्लॅट इनिशियल फ्लॅट आहे ती आणि एक मिड नंतर तुम्हाला एक पॉवर फील होती गाडीची. इट्स लाईक की तुम्ही हायवेवरती गाडी चालवली ना, तिकडे तुम्हाला ती गाडी एन्जॉय करायला प्रॉपर मिळणार. ओके. आणि ॲज प्रत्येकाचा प्रश्न की नवीन गाडी घेताना प्रत्येक जण एकच बघतो पहिल्यांदा किती मायलेज किती आहे तिचं. तर सांगतो फार कमी आहे. ओके. किती मायलेज असतं तुला? 35 to 30 पर्यंत मिळतं कसं बस इन सिटी. हा, सिटी. आणि काय तुझं ड्रायव्हिंग म्हणजे एकदम अग्रेसिव्ह ड्राईव्ह करतो, लेड बॅक ड्रायव्हिंग आहे, मायलेज कॉन्शियस ड्रायव्हिंग आहे, कशा टाईपचं ड्रायव्हिंग? डिपेंड्स ऑन मूड. मॅक्सिमम वेळ तरी एक मायलेज कॉन्शियसनेस असतो. आणि स्टील यू गेट 30 to 35. ओके, दॅट इज मोर दॅन बॅड. ती आय थिंक सो हायवेवरती मायलेज चांगलं येते, म्हणजे हाय स्पीड्सला मायलेज चांगलं आहे. मी ट्राय केलंय 50-60 कॉन्स्टंट ठेवलेली गाडी एकदा ट्रॅव्हलिंग मध्ये, लॉंग डिस्टन्स मध्ये. मला तिनं 45-50चं मायलेज दिलेलं, जे त्या गाडीला फार चांगलं आहे. ओके. नाईस. सो लाईक तू किती हजार किलोमीटर गाडी चालवली बेसिकली, आणि तुझ्याकडे 4 वर्ष झाली आहे, राईट? तर तू सिटीत चालवली आहे का कसं काय ट्रॅव्हलिंग आहे तुझं? सिटीत मॅक्स चालवली आहे. प्लस मी 2 वर्ष पुण्यात नव्हतो. मी आता जस्ट मागच्या 1.5 वर्षापूर्वी आलोय. तर त्या आधी बारामतीला असताना तिकडे तर काय सिटी होती, पण ट्रॅफिक जास्त काय नव्हतं. तेव्हा फुल ओपन रोड्स होते. त्यामुळे तिकडं मी मायलेज काढायचं, चांगलं मायलेज काढायचं तिकडं. आणि तिकडं असं काही गाडी स्ट्रेस जास्त पडायचा नाही. तिकडे बऱ्यापैकी लेस ट्रॅफिक वाली सिटी आहे. फारच.
आणि इथं आल्यावर ते खूपच मायलेज ड्रॉप डाऊन झालं. ते ऑब्व्हियसली होतंच. पुणे आणि ट्रॅफिक इज बॅड, व्हेरी बॅड. खूप, खूप, खूप. आणि त्यात तुम्ही जर वीकडेजला बाहेर पडला सकाळी 10च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 8च्या दरम्यान, तर काय मिळणार येस. नाही तुम्हाला. येस, प्लस तुझं भेटेल नसणार. मॅक्सिमम ट्रॅव्हलिंग हे सिंहगड रोडवरती आहे, जिथं आता ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो हां. पण तिथं अजूनच माझं एक ट्रॅफिक. लकी की मला कॉलेज जायला एक सेपरेट रूट पण आहे एक्स्ट्रा, त्यामुळे मला काही सिंहगडला हां, येस, जायची गरज येस, लागत येस. नाही. तो बॅक साईडचा रोड जो आहे तो. हं. त्यामुळे नाईस. बाकी रिलायबिलिटी कशी काय गाडीची? रिलायबिलिटी चांगली आहे. म्हणजे ओके. आत्तापर्यंत माझ्याकडे असताना तरी हं. इंजिनचं ब्रेकडाऊन असं काही झालं नाही. म्हणजे चालवत असताना किंवा असं जास्तीत जास्त उभी ठेवल्यामुळे. ओके. तुला काही रिप्लेसमेंट करावे लागलेत? काही इश्यूज वगैरे? हां, इश्यूज असे आलेत 1-2 वेळा बरेच. इट्स ओके. लाइक की मध्ये त्याचा शाफ्ट थोडा मिसप्लेस झालेला. ओह! तर मग त्याचं अशी गाडी बंद नव्हती पडली. हं, हं. पण त्याचं ॲक्सिलरेशन म्हणजे जरा त्याचं बिघडलेलं, बिनसलेलं थोडं गाडीचं ॲक्सिलरेशन. ओके. आणि प्लस त्याचं मी आता जस्ट आजच त्याची रिअर रिम बदलली गाडीची. कारण हं. जुनी झाल्यामुळं त्याचं रस्ट इश्यूज फार त्याला आलेले मला. अलॉय व्हील नाहीये? अलॉय व्हील होतं. पण ते देन? रस्टिंगमुळे आहे ना, त्याचं ट्यूबलेसनेस जो असतो ना जरा, हां. तो कमी झालेला. ते बट एजेसवरनं अलॉय त्याच्या आहे व्हील ना. कसं रस्ट होतं? नाही, नाही, नाही. अरे, ते मला पण इश्यू काय माहीत नाही फर्स्ट लॉटचा काय आहे. पण तुझी रिम समज असेल, हं, हं. तर रिमच्या तुम्ही बाहेरनं बघितल्यावर तुम्हाला काय वाटणार नाही. येस. पण ओपन केली ना रिम म्हणजे हां, टायर्स काढल्या, हां. तर आतमध्ये रस्टिंग झालेलं सगळं. बट ते अलॉय व्हीलला होत नाही रे. स्टील व्हीलला होतं. आय नो दॅट. हां, याला नाही स्टील व्हील. हां, दॅट्स व्हॉट आय थॉट ना ट्यूबलेस अलॉय स्टील व्हील व्हील. होता. हां, सॉरी माय बॅड. ओके. गो अहेड, गो अहेड. ट्यूबलेस स्टील व्हील त्याला रस्टिंग झालेलं ओके. आणि त्यामुळे त्याचं ते ट्यूबलेसनेस थोडा गेलेला बराच. याह, याह, याह. आय नो, आय नो. ट्यूब टाकून घ्यायला लागली बरं ते आम्हाला ते आता टायमाला. आमच्या Honda सिटीबद्दल पण फेस करावं लागलेलं हं. बिफोर फ्यू मंथ्स. ती गोष्ट रस्टिंगनेस फार होती. डोक्याला ताप असतो रे. Yes, steel wheels are a big hassle. Okay, anything else that you had to face? नाही असं मेजर काही नाही एवढं. So, बाकी in general, all good. हां, हे बघ इंजिन रिलायबल फार आहे एवढं सांगतो मी. म्हणजे कधी तुम्हाला ट्रिपमध्ये किंवा ऑन द वे कधी ब्रेकडाऊन होणार नाही, Okay. असं आहे. तर कधी माझ्या स्पार्क गाडीचं प्लग ब्रेकडाऊन उडालेत आता काय वगैरे असं? होतंय. नाही स्पार्क असं प्लग कधी उडालेत झालं वगैरे नाहीये. असं काही नाही, विषय? नाही, नाही. असं कधी झालं नाहीये. तू हार्ड ॲक्सेलरेशन करतो खूप? नाही जास्त एवढं पण नाही करत. Oh, नॉर्मल असतं माझं. okay. हं. Anything else about reliability? नाही रिलायबिलिटी तसा एवढा काही इश्यू नाही त्या Okay. गाडीमध्ये. What would you say लाइक about comfort? ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचं कधी इंजिन ब्रेकडाऊन होणार नाही एवढं फक्त मी गॅरंटी देऊ Oh, शकतो. good, good, good. इट्स की माझी गाडी खूपच चालली आहे. Hmm. त्यामुळे मला थोडी इश्यू द्यायला लागली आहे. नाहीतर 44,000 is an old Vespa. तेच. Plus 10 years. So, obviously त्या गोष्टी एक्सपेक्ट करतो आपण. हं. सो या कम्फर्ट कसा आहे? कम्फर्ट चांगला आहे. हो. सो सिटी फ्रंटला युजली पण कम्फर्ट चांगला आहे. ओके. पण हायवे टुरिंगचा जर तुम्हाला जास्त तुम्ही टुरिंगमध्ये खूप असाल, हायवे टुरिंगमध्ये, हं. तर मग तुमचं बट थोडं दुखू शकतं नंतर. ओके. जसं मी एक्सपिरियन्स केलंय, की मी आधी ती गाडी बारामतीला होती. तर बारामती पुण्यात मी बरेच वेळा केले अपडाऊन त्या गाडीनं. ओके. तर त्यात इनिशियली कसं तुम्हाला इनिशियल गाडी नवीन असल्यावर तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे तुम्ही हं, फर्स्ट टाईम लाँग रूट केलं ना, हं. तर तुम्हाला फर्स्ट टाईम काही जाणवणार नाही जास्त. ओके. पण जसं तुम्हाला एक्सपिरियन्स होत जातो, तर सेकंड रनिंगला आहे ना, मला ते जाणवायला लागलं थोडं, की थोडं सीट थोडं ते कम्फर्ट पाहिजे थोडं त्याला. ओके. म्हणजे सीट हार्ड आहे का सॉफ्ट आहे? मीडियम आहे, पण ते काय आहे ना, इट इस डिझाइन फॉर सिटी यूज, नॉट फॉर टुरिंग म्हणजे नॉट फॉर लाँग रूट. ओके, ओके. फाईन. हं. अँड देन एक्सेप्ट फॉर दॅट ब्रँड सोबत एक्सपिरियन्स कसा आहे? की ॲज अ Vespa ब्रँडला तू व्हॉट यू से कसा तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणू शकतो? Piaggio Vespa आय त्याला? विल ॲप्रिशिएट दॅट कारण की त्यांचा सपोर्टिंग स्टाफ फार सपोर्टिंग आहे. ओके. म्हणजे तुम्ही इट्स लाइक की तुमच्या गाडीचा काही इश्यू आलाय, हं. तुम्ही घेऊन गेला त्यांच्याकडं. तर ते करून देतात लगेच आरामात म्हणजे त्यांना कळतं लगेच. इट्स नॉट लाइक की तुम्हाला थांबवून ठेवणार की आम्हाला चेक करायचा हा इश्यू आहे, हा इश्यू आहे. तेवढा एक्सपिरियन्स स्टाफ आहे जिकडं मी आतापर्यंत सर्व्हिसिंगला गेलोय, की त्यांना बघितलं की टेस्ट घेतलं की कळतं लगेच की गाडीत काय फॉल्ट आलाय.
ओके. पण हा पियाचो ब्रँड म्हटलं तर मी एक सांगेन की ह्याच्या गाड्यांना सहजासहजी असं बाहेरचा मेकॅनिक कोण हात लावत नाही. हा, ते तशा ते तुम्हाला कॉमन एक गाड्या नाही आहेत ना. ते तुम्हाला सर शोरूमला जाऊनच तुम्हाला करून घ्यायला सर्व्हिस सेंटरमध्ये ओके. जाऊन आणि लाईक नॉर्मली. पार्ट स्वस्त आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत, कसं काय? सगळेच पार्ट असे महाग नाहीयेत. कारण मी जी स्टील रिम बदलली ते माझं एक्स्पेक्टेशन खूप जास्त होतं, म्हणजे कॉस्टिंगचं जायचं काही 1200-1300 पर्यंत असं वाटलेलं मला. कारण ओके. PHची गाड्या फार नॉर्मली महाग असतात आणि रेअर असतात. येस. पण तरी त्याचं कॉस्टिंग बरंच कमी आलं. ₹800 आलं कॉस्टिंग त्याचं. हो. ओके, ओके. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट कराल की एवढी महाग गाडी असून त्याचं सर्व्हिस पार्ट्स महाग असेल, पण एवढं नाही, एवढे पण महाग नाहीये ते. ओके, ओके. आहेत, रिझनेबल आहे बऱ्यापैकी. नाईस, नाईस, नाईस. अँड लास्टली सर्व्हिस सोबत काही इश्यू? कारण काही ब्रँड सोबत येतात इश्यू. पर्सनल एक्सपिरियन्सली सांगू शकतो. नाही, एवढा इश्यू कधी आला नाहीये मला. इन जनरल चांगली सर्व्हिस आहे. तू आणि फक्त एक सांगतो. हां. ॲज Vespaचे शोरूम्स फार कमी आहेत. त्यामुळं तुम्हाला मग जर तुमची गाडी सर्व्हिसिंग द्यायची किंवा काही इश्यू आला असेल ना, तर नॉर्मली तिकडं गाड्यांना नंबर्स असतात. तर ते तुम्हाला खूप सकाळी लवकर जाऊन तिकडं गाडी द्यायला लागते. मगच ओके. तुम्हाला ते दुपारपर्यंत गाडी देऊ शकतात. ओके. जर तुम्ही त्यांच्याकडे 2 ते 3 नंतर गेला किंवा 12 नंतर गेला, तर एकतर ते गाडी घेणार नाहीत आणि जरी घेतली, तर ते म्हणतील की पुढच्या दिवशी मिळणार. असे त्या दिवशी काही मिळणार नाही मग. ओके. Well, हं. like that's not such a bad thing. Yeah, except for that, I was going to ask, आत्ता काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत Vespa-मध्ये? डू यू हॅव एनी आयडिया? बिकॉज आय एम नॉट फॉलोइंग Vespa ऑफरिंग्स दॅट मच. हे बघ, जर माझं मॉडेल कंपेअर करून आता जे मॉडेल बघितलं ना, तर त्यात डिफरन्स खूप आहेत. ओके. ॲज लाईक की जर माझं मॉडेल बघितलं फर्स्ट जनचं, त्यात व्हील्स आर टू स्मॉल. इट लाईक 10 इंचेस अँड पुढं मागं दोन्हीकडं. तर मग ओके. त्यांनी पुढच्या मॉडेलला ते वाढवलेत, प्लस प्लस त्याचे ब्रॉड पण केलेत. कारण ओके. की मी माझ्या ह्याला जसं हे केलं, बघितलं की तू गाडी लीन केली ना, तर ती घासती फार लवकर आहे. ओके. घासती फार लवकर किंवा तिला ग्राउंड क्लिअरन्स फार कमी आहे गाडीला माझ्या. ते डबल शंटचा इश्यू असेल काहीतरी. तर त्यांनी एक सेकंड जनमध्ये सॉर्ट केला सगळा. प्लस त्याचं कम्फर्ट थोडं सेकंड जनमध्ये वाढवलंय आणि ते फीचर्स पण वाढवले त्यांनी. प्लस माझं कसं फुल्ली अॅनालॉग क्लस्टर आहे, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. अॅनालॉग क्लस्टर आहे. त्यांनी त्यात पार्शली दिलंय. पार्ट ओके. डिजिटल, पार्ट अॅनालॉग. प्लस त्यात आत्ता मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा फक्त 125 सीसी आय थिंक सो लॉन्च होतं. आता त्यात 160 सीसी आहे आणि 125 सीसी आहे. ओके. सो लाईक अज्युमिंग आत्ता तुला ती गाडी घ्यायची आहे. We will come back to this in a minute. ओके. I would lastly like my thoughts एक मिनिटामध्ये शेअर करू शकतो. पण मी तुझी गाडी थोडीफार चालवलेली आहे, अराउंड 10 किलोमीटर्स 20 किलोमीटर्स चालवली असेल, जास्त नाही, बट चालवलेली आहे गाडी. अँड व्हॉट आय कॅन टेल इज की गाडीची बिल्ड क्वालिटी ओव्हरऑल मला चांगली वाटली. कुठेही असे जास्त रॅटलिंगचे वगैरे आवाज नाही आहेत. प्लस जे तू अॅनालॉगचं वगैरे क्लस्टरचं म्हणलास ना, पर्सनली मग विचारशील तर वेस्पाला अॅनालॉगच सूट करतं. जास्त डिजिटल त्यांनी करायची गरज नाहीये. आणि एक्सेप्ट फॉर दॅट लो एंड पंच वॉज ओके. आय डिडंट फील की असं तो फार कमी होता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑब्विसली काही नव्हतं, बट इट वॉज ओके. एक्सेप्ट फॉर दॅट द ओनली थिंग दॅट आय वुड लाईक टू से इज की वेस्पाकडं आता असं स्पेशल काही नाहीये राहिलेलं ज्याच्यामुळे त्यांच्या गाड्या जास्त खपतील. दॅट्स द ओनली प्रॉब्लेम आय फील. त्यामुळे कसं काय फ्युचर असेल वेस्पाचं, दॅट्स द ओनली स्केप्टिसिझम आय हॅव अबाउट दॅट ब्रँड. ज्यांना थोडं रेट्रो पाहिजे ते घेतील, एवढं पण नाही. मे बी नॉट शुअर रिली कसं काय होईल त्याचं. द प्रॉब्लेम इज दॅट जे इलेक्ट्रिक ज्या खूप सारे स्कूटर निघाल्यात ना, दे हॅव सेम डिझाईन ॲज वेस्पाच. त्यामुळे ते डिझाईन युनिक राहिलं नाहीये. जे अजून एक मेन तुला सांगतो वेस्पा डिझाईन मधला, त्याला जे फ्लोअर बोर्ड आहे ना, त्याला एक हम्प आहे. या आय नो. हा, तर मग थोडी गाडीची प्रॅक्टिकलिटी बरीच खातं.
हा ते तू काही असं बॉक्स बिक्स ठेवू शकत नाही, ते हा स्टेबल राहणार नाही. येस हा Yeah. And fine, but that's why I think की Vespa needs to do something to differentiate themselves from the market. जे एकेकाळी होतं त्यांच्याकडं ते आता त्यांच्याकडे राहिलं नाहीये. सेम अबाउट Aprilia. सारखं एकच डिझाईन आहे, एक मॉडेल ठेवून येस. सो या कारण Vespa हा बुलेट सारखा ब्रँड नाहीये ना, त्यामुळं they cannot trust on their brand image to बरोबर keep doing the same thing. So yeah, last question for you about this thing. Before that, do you want to add anything else? काही नाही एवढं ऍड करण्यासारखं. I guess we have covered almost everything: performance, features, comfort, and everything. So yeah, if you had to buy today, like around it cost 1,40,000, 1,50,000. So which one would you buy? I will give you my top choices except for Vespa. की Vespaच्या अगेन्स्ट तुला आता काय काय ऑप्शन्स मिळतील. One is your Ntorq. Second is you have Ather. Third one you have is Access. Fourth one you have is Jupiter 125. And then you have Activa 125. सो हे 5 आता सध्या चांगले असलेले ऑप्शन्स आहेत सिमिलर प्राइस मध्ये. आणि जर तू अप्पर एंडला गेलास देन यू हॅव द एरॉक्स. सो विच वन वुड यू चूज टुडे? मी ऍक्सेस चूज करणार, ऍक्सेस 125. ओके, ओव्हर वेस्पा. अँड व्हाय इज दॅट? माझ्या मित्राकडे आहे, जस्ट नवीन घेतली त्यानं. ओके, त्याची पॉवर आहे चांगली, खूप चांगली पॉवर आहे. प्लस मला त्याचं कम्फर्ट फार आवडलं. मस्त कम्फर्ट आहे त्याला. इट्स लॉंग सीट प्लस कम्फर्टेबल प्लस जे वेस्पाला पॉवर लॅगचा फील येईल ना, पॉवर लॅगचा तो ते बिलकुल होणार नाही फील. इज अ गुड व्हेकल. कारण टीव्हीएस तुझा एक्सपिरियन्स जसं मी ऐकलंय, तुझ्याकडे पण ज्युपिटर आहे. हा, पण मी शोरूमचं कधी हे नाही केलं, म्हणजे शोरूम मध्ये थर्ड पार्टी सर्व्हिसिंग करतो. हा ओके, माझ्या एक्सपिरियन्स बद्दल आपण व्हिडिओ रेकॉर्ड करणारच आहे, त्यामध्ये डिस्कस करू. इन शॉर्ट, इट्स नॉट दी बेस्ट, आय वुड से. That's all I would like to say about that experience. So yeah, I guess that's all. We have covered everything. Overall, your experience have been decently good, but today the game has been taken forward. That's what we feel, right? Yes. So yeah, I guess guys, that's your long-term review of Vespa 125, the first generation Vespa, almost after 10 years and 4 years of personal use in a city, on highways, everything. So if you have any other opinions or queries, suggestions, queries, comment down below, or also share your experience with Vespa if you have. So yeah, that's all for this video. See you in the next one. Bye bye.